एक माता असल्या कारणाने आपल्या बाळाबद्दल सुद्धा माझी काही कर्तव्य आहेत. आपल्या पुत्रापासून दूर राहून माझं मन व्याकुळ होतंय. याचा तुम्हाला जराही त्रास नाही होत? तो जितका माझा आहे तितकाच तुमचा सुद्धा अंश आहे. शनी, अशी कोणती शक्ती आहे ती? देवराज इंद्र असून सुद्धा मी तो दंड हलवू शकलो नाही का? कारण इंद्रदेव, ही शक्ती न्याय अधिकाऱ्याची आहे. आणि हे स्पष्ट आहे की असुरांवर केलेल्या अन्यायामुळे न्याय देवांच्या बाजूनी नसून आमच्या बाजूनी आहे. अच्छा, तुला एवढा आत्मविश्वास आहे? आता कळेलच तुला. न्याय असो वा अधिकार, केवळ शक्तिशालींच्याच बाजूने असतो शुक्राचार्य. दुर्बलांच्या बाजूने न्याय कधीच नसतो. म्हणजे तू दैत्यांच्या शक्तीला आव्हान देतो आहेस? नाही शुक्राचार्य, मुळीच नाही. मी तर केवळ तुमच्या दुर्बलतेचा उपहास करतोय. आजवर आमच्यासोबत युद्ध जिंकू शकला नाहीत आणि हा दंड सुद्धा उचलू शकला नाहीत. मग आताच शक्तीची परीक्षा घेऊया. मला सुद्धा सोक्ष मोक्ष लावून टाकायला आवडेल शुक्राचार्य. तुम्ही दोघंही थांबा आता. महादेवांनी आदेश दिला आहे की आता हे युद्ध समाप्त झालंय. तर का क्रोधित करत आहात त्यांना? जर एखादी शक्ती येणारच असेल तर तिची प्रतीक्षा करा. जर न्याय आणि अन्यायाचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हा दोघांकडेही नसेल तर का वागताय असे? म्हणजे आम्ही देवता अत्याचार करतो का? मला केवळ एवढंच म्हणायचंय इंद्रदेव, जर महादेवांनी न्यायाचा निर्णय करण्याचा अधिकार एखाद्या शक्तीकडे सोपवला असेल तर आपण कोण आहोत त्यांना आव्हान देणारे? योग्य हेच होईल की त्या शक्तीला तिचं उत्तरदायित्व पार पाडू द्या आणि तुम्ही सगळे आपापलं उत्तरदायित्व पार पाडा. प्रणाम. कुठे आहे ती शक्ती जिला महादेवांनी मला त्रास द्यायला पाठवला आहे? कुठे आहे?
माझ्या अनुपस्थितीत तुला माझं उत्तरदायित्व पार पाडावं लागेल. यम आणि यमीला त्यांच्या मातेची कमतरता भासू देऊ नकोस. महादेवांच्या कृपेने मी तुला इथपर्यंत आणलं आहे पुत्रा. परंतु आता मला जावं लागेल. मला जावं लागेल. क्षमा करा महादेव, परंतु एक माता आपल्या बाळाला महादेवांच्या भरवशावर सुद्धा नाही सोडू शकत. मीच काहीतरी व्यवस्था करते. पुत्रा, जरी तुला तुझ्या पित्याच्या सावलीपासून दूर ठेवायचं असलं तरी तुझी ही माता छाया तुला स्वतःपासून दूर नाही करणार. कधीच नाही. सोडून आलीस त्याला इथून दूर. परंतु कुठे हे जाणून नाही घ्यायचंय तुम्हाला. नाही. आणि सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. मला त्या बालकाला एका दुःस्वप्नासारखं विसरून जायचंय. जेव्हा एखादी माता आपल्या बाळाला भरवत असते तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू नाही, मुखावर प्रसन्नता असते. माझ्या मुखावर आपली दोन्ही बाळं जवळ असण्याचं समाधान आहेच. परंतु अनेक प्रयत्न करून सुद्धा आपल्या एका बाळापासून दूर राहण्याचं दुःख माझ्या डोळ्यातून अश्रू होऊन वाहू लागतच. आता तरी क्रोध विसरा देव. जगाला आपल्या किरणांनी सुख देणारे सूर्यदेव स्वतःच्याच अंशाला असा त्रास देणार का? तुमच्या आदेशानुसार मी त्याला एकटा सोडून आले आहे, पण तो एकटा कसा जगेल? कळी आपल्या फांदीपासून वेगळी झाली तर कशी उमलू शकेल? जर तुमची आज्ञा असेल तर मी त्याला
या इथे. आज संध्या आणि पुन्हा हा प्रश्न विचारू नकोस. त्या बालकाचं स्मरण करताच मला त्रास होतो. आणि एका पत्नीने असं कोणतंच कर्म करू नये ज्यामुळे तिच्या पतीला त्रास होईल. परंतु एक माता असल्या कारणाने आपल्या बाळाबद्दल सुद्धा माझी काही कर्तव्य आहेत. आपल्या पुत्रापासून दूर राहून माझं मन व्याकुळ होतंय. याचा तुम्हाला जराही त्रास नाही होत? तो जितका माझा आहे तितकाच तुमचा सुद्धा अंश आहे. तो माझा अंश नाहीये आणि मला त्याच्याशी कोणतेच संबंध ठेवायचे नाहीयेत. शनी, भोजनाची वेळ झालीये देव. भोजन कक्षाकडे चलावं. संध्या, मी माझा क्रोध विसरू शकत नाही. परंतु जर तुझी ममता दुखावली गेली तर याचे परिणाम यम आणि यमीला सुद्धा भोगावे लागतील. म्हणजे मी त्याला इथे नाही, तो इथे कधीच येऊ शकत नाही. परंतु तू त्याला सांभाळण्यासाठी जाऊ शकतेस. सूर्यास्त झाल्यानंतर तू त्याच्यासोबत जाऊन राहू शकतेस. परंतु सूर्योदयाआधी तुला परत यावं लागेल. आणि लक्षात ठेव, तुझ्या अनुपस्थितीचा त्रास यम आणि यमीला होता कामा नये. त्यांना आणि इतर कुणालाही हे कळता कामा नये की तो बालक तुमचा पुत्र आहे. आणि त्याचं एक अस्तित्व सुद्धा आहे. समजलं मला देव. समजलं असेल तर हे नेहमी लक्षात ठेव. जरी त्या बालकाला तुझ्या मायेच्या सावलीची आवश्यकता असली तरी त्याच्या अस्तित्वाची छाया यम आणि यमीवर पडू देऊ नकोस. हा सगळा महादेवांचाच तर खेळ आहे. देव असूनही आम्हा देवांना असुरक्षित केलंय. आणि सूर्यदेव
त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला ही गोष्ट स्वीकारावी लागेल. मुळीच नाही. ती शक्ती मिळेपर्यंत मी शांत नाही बसणार. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका देवेंद्र. कदाचित यावेळी वाट पाहणंच आपल्या हिताचं असेल. जर आपण शांत बसलो तर ते शुक्राचार्य पुढे निघून जातील. मला केवळ एक गोष्ट पाहायची आहे की ती शक्ती आपल्या बाजूने असेल, आपल्या अधीन असेल. मला विश्वास आहे की स्वर्ग आपल्या अधीन होईल, परंतु त्यासाठी त्या शक्तीला आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव करून द्यावी लागेल आणि यासाठी आपल्याला लवकरात लवकर त्या शक्तीपर्यंत पोहोचावं लागेल. पण कसं? तिने कुठे जन्म घेतला आहे आपल्याला काहीच माहित नाहीये. माहिती करून घेणं कठीण पण नाही. जर त्या शक्तीचा जन्म झालाय तर अवश्य ते एक नवजात बाळ असेल. परंतु त्रिदेव त्यांच्या शक्तीद्वारे तिची निर्मिती प्रौढ रूपात सुद्धा करू शकतात देवेंद्र. जर असं झालंच तर आपण तिला कसं शोधणार? गुरुदेव, मेंढरांमध्ये सिंह आणि भातामध्ये गहू सहज दिसून येतात. ते बाळ असो किंवा प्रौढ, जी शक्ती देव आणि असुरांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवू शकते तिच्यामध्ये काही ना काही असामान्य तर अवश्य असणार. म्हणून या जगात आपल्याला तेच शोधायचं आहे जे असामान्य आहे. अनेक वर्ष शनी सूर्य लोकामध्येच सूर्यांच्या किरणांपासून लपून राहिले. इथे छायाने न थकता आपल्या सगळ्या बालकांना सांभाळलं आणि तिथे इंद्र आणि शुक्राचार्यांचे गुप्तहेर ती शक्ती शोधून शोधून थकले. अशा प्रकारे 10 वर्षे निघून गेली आणि मग एके दिवशी अद्भुत. अद्भुत. कल्पवृक्षापेक्षाही सुंदर. हा वृक्ष तर स्वर्गलोकात असायला हवा होता. मग घेऊन जाऊया. असं वाटतंय की इथे कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. कोणीही पाहत नाहीये. कोण आहे जो इथे येईल? कोण आहे जो आपला मार्ग अडवेल? रविपुत्रम यमाग्रजम. छायामार्तण्ड सम्भूतम् तं नमामि शनैश्चरम्. कोण आहे? कोण आहे तिथे?
अरे हा तर एक बालक आहे, बालक. तू या वनात काय करतोयस? असं वाटतंय की तू तुझ्या मार्गापासून भरकटलायस बालका. भरकटलेले आहात तुम्ही. निघून जा. आम्ही इथून जायला नाही, तर हा वृक्ष आमच्या सोबत न्यायला आलो आहोत. हा वृक्ष असंख्य जीवांचं घर आहे आणि केवळ स्वार्थासाठी याला कापणं हा अधर्म ठरेल. निघून जा. आणि नाही गेलो तर काय करशील? तोपर्यंत काही नाही, जोपर्यंत तुम्ही वृक्ष कापत नाही. अच्छा, जोपर्यंत आम्ही वृक्ष कापत नाही. आता काय करशील जर आम्ही मागे हटलोच नाही तर? मग मला पुढे यावं लागेल. तुम्हाला तुमच्या मर्यादा दाखवण्यासाठी.